नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या ह्या व्हिडिओत स्वागत करते। मित्रांनो, मी नेहमीच नित्यपाठ वाचते, पण खास गुरुवारी तर मी आवर्जून नित्यपाठ संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी मी वाचते। तुम्ही स्वामींची पूजा कशी करता ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हालाही काही स्वामींबद्दलचा काही अनुभव असेल ते नक्की माझ्यासोबत शेअर करा। मित्रांनो, नित्यपाठ वाचल्याने मनाला खूप समाधान, आनंद आणि ऊर्जात्मक एक एनर्जी आपल्याला प्राप्त झाल्यासारखा एक अनुभव येतो। मित्रांनो, मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करते, तुम्हाला कितपत तो समजतो त्या अनुभवावर आणि घेण्यावर आहे। निस्वार्थपणे केलेली मदत आहे ना मित्रांनो, ती एखाद्या दिव्यासारखी असते। ती दुसऱ्याला मार्ग दाखवते, मार्ग उजळवते दुसऱ्याचा, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र ते एक सुंदर प्रकाश देऊन जाते। मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेली मदत ही खऱ्या अर्थाने माणुसकीची ओळखच असते मित्रांनो। कारण हाताने केलेली वस्तू किंवा हाताने दिलेली भेटवस्तू ही नेहमी आपण विसरू शकतो, म्हणजे कधीही विसरू शकतो, नेहमीच नाही कधीही विसरू शकतो, पण अंतःकरणाने केलेली मदत आहे ना मित्रांनो, ही आयुष्यभर आपल्या सोबत राहते आणि आपल्याला एक समाधान देते की मी कोणाची तरी मदत केली। तसंच मी एका स्वामी भक्तांकडे गेली असताना मला त्यांच्या घरी एक कुतूहल वाटलं, ते म्हणजे त्यांच्याकडे स्वामींचा सहवास आहे असं त्यांनी मला सांगितलं। मलाही कुतूहल वाटलं त्याबद्दल। मी त्यांना विचारलं, म्हणजे काय नेमकं की स्वामींचा तुमच्या घरी सहवास आहे म्हणजे काय? तर मित्रांनो, एक सोपं साधी गोष्ट होती। म्हणजे त्यांनी काय केलेलं, स्वामींना आवडणारी चाफ्याची फुलं, मित्रांनो चाफा हा कसा आहे सकाळी खूप ताजा असतो, त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत तो दिवे लागण्याच्या वेळेपर्यंत तो मावळला जातो, म्हणजे काळा पडतो म्हणा किंवा त्याचा सुवास कमी होतो, पण सुवास सुकलेल्या फुलाचा सुद्धा सुंदरच येतो। पण त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का मित्रांनो, की एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये त्यांनी स्वामींचीला आवडणारा हा जो खूप आनंदाचा फूल आहे, म्हणजे आपण स्वामींचा सोनचाफा म्हणतो, पिवळा सोनचाफा म्हणतात कोणी, तर हा सोनचाफा त्यांना खूप अतिशय प्रिय आहे। तर त्या सोनचाफ्याला स्टोरेज कसं करायचं, तर एका तुरटीचं पाणी घ्यायचं एका बॉटलमध्ये, काचेचीच बॉटल असली पाहिजे, त्यात त्यांनी ही फुलं ठेवली आणि काचेचं झाकण, बाटलीचं झाकण अगदी सील पॅक करायचं, म्हणजे त्याच्याने काय होणार की त्यात हवा बंद, म्हणजे हवा जाण्याचा मार्ग नाही, पण ते छान अशी, पण जेव्हा तुम्ही उघडाल त्यावेळी ती फुलं तशीच सुवास देतील, पण ती काळी होऊन जातील आणि पुन्हा ती स्टोरेज करता येणार नाही। त्यामुळे ती काळजी घ्यायची। तुम्हाला जर वर्षभरासाठी स्टोरेज करायची आहेत तर ती तुम्ही करू शकता। आणि मी मस्तपैकी अशी छान मला मिळालेली स्वामींचा आशीर्वाद मी माझ्या त्यांनी केलेला शेअर केलेला माझा त्यांचा अनुभव मी माझ्यासोबत ठेवला आणि मीही स्टोरेज केलं। आणि मित्रांनो, खरं सांगते की ह्या फुलांचा सुहास अगदी जसाच्या तसा असतो त्या बाटलीत सुद्धा, म्हणजे हाच तो त्यांना मला सांगायचा होता, तो धडा होता मित्रांनो, की स्वामींचा सहवास आमच्या घरी आहे, म्हणजे हे त्यांनी स्वामींच्या प्रती असलेलं प्रेम मला दाखवलं आणि मीही तसंच त्यांच्यासारखं केलं आणि मीही स्टोरेज करून ठेवलं। आणि मग उरलेल्या फुलांचा मी हार केला आणि ते स्वामींना अर्पण केला आणि मी अशा पद्धतीने माझ्या स्वामींना माझ्या घरात ठेवलं। तर तुम्ही स्वामींना तुमच्या घरी कसे ठेवता आणि कसे पूजता आणि काय काय स्वामींसाठी करता, म्हणजे प्रसाद कसा करता, नैवेद्य काय दाखवता, नैवेद्याच्या वेळी काय बोललं जातं, कोणते श्लोक बोलता आणि तुम्ही रोज पूजा करता का कधी कधी का फक्त गुरुवारी, हे मला प्लीज कमेंट्समध्ये टाका। मित्रांनो, मी तर नित्यपाठ म्हणजे नित्य नियमाने स्वामींचे गुणगान, स्वामींची स्तुती करतच असते। दत्तस्तुती, स्वामी स्तुती हे